मांडी घालायची, बसायचं, बघायचं आणि म्हणत राहायचं जगन्नाथ चकानयन. मी पुढं म्हणतो, तुम्ही माग म्हणा. जगन्नाथ जगन्नाथ चकानयन नीलाचल वारे नीलाचल वारे तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ जगन्नाथ चकानयन जगन्नाथ चकानयन नीलाचल वारे नीलाचल वारे तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. प्यारे जगन्नाथ हे जगन्नाथ चकानयन हे जगन्नाथ 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 चकानयन तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. आवाज दे त्या सावळ्या मूर्तीला, रोज म्हण, 7 दिवस म्हण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पण ती सांगते मीराबाई, असं म्हणताना 7 दिवस मन करे, पण क्षणभर तुझं चित्त विचलित होता कामा नये. ते जर विचलित झालं, राजकन्या मुडकं तोडून टाकीन तुझं तलवारीनं. मागच उभी आहे तुझ्या. 7 दिवस बसलं पोरग, 2 दिवस झाले तेच चाललंय. जगन्नाथ 3 दिवस झाले जगन्नाथ, 5 दिवस झाले जगन्नाथ चकानयन तू न संभाले तो हमें कौन संभाले. अरे कोण पाहिजे आम्हाला. 5 दिवस 6 दिवस सिसरुडकर माझ्या चोखोबऱ्यांच्या सेवकांनो 7 दिवस झाले नाठवणी देह पायाचे चिंतन. अवसान तो क्षण नाही मधी. क्षणभर विसावा घेतला नाही पट्ट्याने, विचलितही चित्त होऊ दिलं नाही. 7 दिवसानंतर मीराबाई महाराज वर्माला घेऊन आल्या आणि त्याला उभं केलं. उठ बाळा, घे, घाल माझ्या गळ्यात वरमाला. तयार मी तुझ्यासोबत लग्न करायला. हात जोडले आणि तो त्या कामवाल्या बाईचा पोरगा मीराबाईंना म्हणतो, आई कोणतं लग्न हो. अरे तुला नव्हतं का करायचं माझ्याशी. 7 दिवस अगोदर नव्हतं का म्हटलं तू. नाही हो आई साहेब, लग्न तर झालं माझं. वरिले परब्रह्म वरिले बळे
लग्न तर झालं ना, वरीले सावळे परब्रह्म सावळ्या परब्रह्मासोबत. आता कोणतं आलं लग्न? मीराबाई महाराजांच्या जवळ त्या पोराची आई आली, पायावर दंडवत घातलं आणि काय म्हणते ऐका, एवढं उत्तर ऐका, घरी जायची तयारी करा. ते म्हणते मीराबाई, माझ्या पोराचं लग्न तुमच्या सोबत व्हावं ही इच्छा नव्हती, पण माझं पोरग तलवारीच्या पातेनं मरू नये हे मात्र माझी दृढ इच्छा होती. मी ज्या वेळेला माझं पोरग त्यावेळेला मोठ्या मोठ्या 10 जणांकडे विचारायला गेली, माझ्या पोराचं काय होईल, माझ्या पोराचं काय होईल, माझ्या पोराचं काय होईल. त्यावेळेला मला प्रत्येकाने एकच सांगितलं, तुझं पोरग लग्नाकरता असू दे किंवा आणखी कोणत्या हेतूने असू दे, मीराबाईच्या पायाजवळ पडलंय ना, त्याच्या जीवनाचं सोनं होईल आणि ते सोनं माझ्या लेकराचं झालं. लग्न झालं का मला माहिती नाही, पण माझ्या पोराच्या आयुष्याचं सोनं झालं. काय केलं त्यानं? आणलेलं बाजारातलं पोरग देवासमोर बसवलं, पण बसवणारी सामान्य स्त्री नव्हती, त्या महान संत श्रेष्ठ मीराबाई महाराज होत्या. मीराबाई महाराजांनी बसवलेलं लेकरू पायाजवळ 7 दिवस बसलं तर जगन्यन त्यासोबत विवाहाची कबुली देतो. फक्त पडून राहा भलं होतं, बसून राहा कल्याण होतं माणसाचं. म्हणून घ्या मनविता त्यांचे दास, आम्ही त्यांचे दास आहे म्हणा. करायचं नाही दासत्व, म्हणायचंय फक्त मी चोखोबारींचा दास आहे. करू नका, आपल्याला नाही जमणार ते. आपण दास नाही होऊ शकत कोणाचे. मालकाच्या सेवेत भूमिकेत जीवन जगणाऱ्याला कुठं सेवक होता येतं का? अख्ख्या घरापासून तर दिल्लीपर्यंत आपण मालकाच्या भूमिकेत जगतो. कुठं कुठं मालक व्हाल तुम्ही? अरे कुठेतरी सेवक हो ना पट्ट्या, सेवक हो. सेवकाला एक दिवस मालक अपेक्षित जागेवर पोहोचवतो. पडून राहा म्हण मी चोखोबारींचा दास आहे, म्हण मी मुक्ताबाईचा दास आहे, म्हण मी तुकोबारींचा दास आहे. मनविता त्यांचे दास. पुढे आस उरे ना. फक्त पडून राहिल्याने झालेली ही क्रांती आहे, उभयग्रामी बदल आहे, ऊर्ध्वगामी बदल आहे. आपल्याला पडून राहायचं धाडस ठेवा. कीर्तनाला बसलेल्या पोरींना प्रार्थना आहे, अरे हा हात कोण्या ज्योतिषकाला दाखवू नका. हस्तरेषा बदलून देतो म्हणून करोडो रुपये घेणारी माणसं भेटतील तुम्हाला. हा तो संप्रदाय ज्या संप्रदायानं हस्तरेषा नाही व रेड्याची भाग्यरेषा बदलून टाकली. रेड्याची, ज्याचा हस्तरेषेचा संबंध नाही, त्याचं भाग्य बदलवणाऱ्या संप्रदायाची लेकरं आहात तुम्ही. सिंहाची पिलय तुम्ही. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातली पोरं. सळसळलं पाहिजे तुमचं रक्त. ज्ञानोबा आहे तुकोबारे म्हटलं की हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा. जगातल्या कोणत्याही आजारावरचा औषध संत आहे, कोणत्याही. जेव्हा जेव्हा दुखापत होईल, ग्रस्त व्हाल, वेदनेनं पिडाल, 10 मिनिट संतांचं भजन करा. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. जेव्हा जेव्हा जगन्यन त्याला पडून राहावं वाटतं तेवढ्याला दार एकच आहे. मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, पांडुरंग पिसा याची लागी झाला. पिसा होतो तो ज्ञानोबरांच्या दारात पडायला, मुक्ताबाईच्या दारात पडायला. नामा म्हणे देवा चला तया ठाया, कष्ट करायला नाही, विश्रांती घ्यावया. विश्रांती काय उभं राहून असते का? उभं इथं आलाय बाबा पंढरीला, अर्धा जरा पड. इथं पडायचं असेल तर माझ्या ज्ञानोबरांच्या दारात, माझ्या मुक्ताबाईच्या दारात देवा. एकदा पडला की तुला जी विश्रांती त्या दारात भेटेल जगाच्या पाठीवर, त्या विश्रांतीचा शोध कुठंही सापडणार नाही. इतका आनंद आहे तिथं. फक्त पडून राहा. पडून राहीन तै ठाई, ओगाच संताचे पायी. संतांजवळ राहा. कीर्तनाला आज तरुण मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही आवर्जून संतांच्या दारात पडा. तुम्हाला कोणत्या दुःखात पडावं लागणार नाही. संतांच्या दारात पडा. रोज जा चोखोबाऱ्यांच्या दारात. वर्षातून आपल्या वाढदिवसाला एक ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. सांगायचं नाही माझं जन्मदिवसाचं पारायण आहे. पुण्य माणसानं सांगू नये. शेतकऱ्यानं आपलं बी झाकून ठेवावं, पाखरं चोचा मारत नाही. काय माणसं सगळ्यांना सांगत राहता. एक पंखा दान करणारा 3-3 पात्यावर नाव टाकून राहिला. का सांगा पुण्य कधी व्हायचं? 3 पात्यावर नाव टाकतो तू. सोपं नाही महाराज ते. आता जा. आणि विशेषतेनं सांगतो तुम्हाला, तिथं पडून राहिले ना, जी मुलगी ज्ञानोबाऱ्यांचं होऊन पडून राहिली ती तिच्या आई वडिलांना कधी रडवत नाही. जगात जेवढ्या रडवणाऱ्या पोरी आहेत त्या सगळ्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांच्या विरोधातल्या आहे. त्यांना ज्ञानोबाऱ्या कळाले नाही, आई वडील कळाले नाही, त्यांना तर ज्ञानोबाऱ्या काय कळतील. ज्ञानोबाऱ्या कळाले की सारं जग कळतं.
करू द्या पोरी हो, तुम्ही पडून राहा आणि तुमचं लग्न आम्हाला करू द्या. मोठ्या संख्येनं उपस्थित आहे म्हणून तुम्हाला मागतोय आम्ही. देवाला मागितल्यापेक्षा तुम्हालाच मागायची वेळ आली आज. या सगळ्या पुरुष जातीकडून तुम्हाला आमची प्रार्थना आहे, तुमचं लग्न आम्हाला करू द्या. आम्ही तुमचं चुकीचं करणार नाही पोरी हो, वाईट करणार नाही तुमचं. करू द्या तुमचं लग्न आम्हाला. आम्ही बिना भाकरीचं जगू शकतो पोरी हो, बिना इज्जतीचं नाही. भानावर या जरा. 2 वर्षाच्या ओळखीतल्या फकीराच्या पोरासोबत तुम्ही निघून जाता. सालं खायला अन्न नाही त्याच्या घरी आणि 6 महिन्यानं आम्हाला नोटीस पाठवता बापाच्या प्रॉपर्टीत हिस्सा. एक लक्षात ठेवा कीर्तनात बसलेल्या पोरी, आम्ही जी प्रॉपर्टी कमवलेली रात्रंदिवस मेहनत करून ते कोण्या फकीराला दान करायला नाही, आमच्या अवलदेसाठी मिळवलेली ही सोन्यासारखी प्रॉपर्टी कोणाला दान करायचं का आम्ही? तुम्ही कोणासोबत निघून गेल्यावर करू द्या तुमचं लग्न आम्हाला. राहू द्या त्या पाठीमागं मामाला उभं धरू द्या. अंतरपाठ स्वप्न पाहिलंय त्यानं कोणाच्याही लग्नाला गेल्यावर नवरदेवाच्या शेजारी बसलेल्या त्या मुलीत स्वतःची भाची पाहतो. माझ्या भाचीचं लग्न होईल त्यावेळेला मी असा पाठीमागं उभा राहील, मी अंतरपाठ धरेल. काय त्या इज्जतदार माणसानं चुकीचं स्वप्न पाहिलं? एकदा तुमच्या इज्जतदार मामाला अंतरपाठ धरू द्या, 2 अक्षदा तुमच्या डोक्यावर घालू द्या, आशीर्वाद देऊ द्या त्याला. स्वप्न पाहिलंय त्यानं भाचीच्या मागं उभं राहायचं. ही ती माय आहे तुमची जी कधी स्टुडिओमध्ये फोटो काढायला गेली नाही, उघडे नागळे फोटो कॅबिन मध्ये तिच्या बेडरूम मध्ये लावले नाही. अरे ही माय मेल्यावर तिचा एखादा फोटो तुमच्या भिंतीवर तुम्हाला शिल्लक ठेवायचा असेल तर या विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे तुम्हाला, तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालतानाची माय या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या. तेवढाच फोटो तुमची माय मेल्यानंतर तुमच्या भिंतीवर जिवंत असेल, ध्यानात ठेवा. हे तुम्हाला कीर्तन नावाच्या विश्वातूनच शिकायला भेटणार आहे, अन्यत्र नाही कुठं. आमच्या अहोरात्र माझ्या मित्र पुरुषोत्तम महाराजांचे, माझ्यासारख्या हजारो कीर्तनकारांचे, आम्हा सगळ्यांचे प्रयत्न हे की महाराष्ट्रातला तरुण ज्ञानोबारांकडे आला पाहिजे, तरुण संतांकडे आला पाहिजे, रडणारा समाज सुखी झाला पाहिजे. का रडावं लागतंय गोरगरीब शेतकऱ्यांना? हे करोडपतीच्या अवलादीच्या घरातलं नाही, हे मध्यमवर्गीय लोकांच्या घरातलं सांगतोय तुम्हाला. हे तुमच्या माझ्या घरात चाललंय. आहेत कोण्या जगात तुम्ही? 10 वर्षाच्या होत्या पूर्वी हो तुम्ही, त्यावेळेला शेतातून 2 वाजेपर्यंत कष्ट करून दमून आलेला तो शेतकरी बाप अंथरुणावर पडला. त्यावेळेला तुमची माय म्हणायची, रामभाऊ काकाच्या वाड्यात लग्न आहे, जरा जा 2 कामं करा लग्नात, भाताचा घ्या वाढा पंक्तीला. तो म्हणतो मी दमून आलो ग. किती दमून आले तरी तुम्ही लग्नाला जा. अहो आज लग्न रामभाऊ काकाच्या वाड्यात आहे, उद्या तेच लग्न आपल्या बाईचं आपल्या वाड्यात आहे. 10 वर्षाच्या होत्या पूर्वी हो, 10 तर लग्नाची चिंता करणारी तुमची माय बाप आहे. हा भाऊ आहे ना तुमचा इथं बसलेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपासक मावळा, तो काय म्हणतो तुमच्या बापाला माहितीये का? बाबा माझं लग्न थोडक्यात करा बाबा, पण आपल्या बाईची हौसमौस करा हो बाबा, कमी पडू देऊ नका आपल्या बाईच्या लग्नाला. काय तुमच्या सुखाकरता स्वतःच्या सुखाची तिलांजली देणाऱ्या इज्जतदार भावाला जर रडवणाऱ्या पोरी या महाराष्ट्रात जन्माला येत असतील तर त्या बापाची काही चूक झाली का? पोरगी जन्माला आल्याला ही इज्जतीचं दिवाळं काढणारी, हिचं नरडं दाबायला पाहिजे होतं आपण. निदान आपला स्वाभिमान तरी जिवंत राहिला असता. पगार देऊ नका पोरी हो, वर्गात पहिला नंबर देऊ नका, महाराष्ट्रभर आमचं नाव कमवू नका. कीर्तनात बसलेल्या प्रत्येक बहिणीला, आम्हा सगळ्या वारकऱ्यांची विनंती, आम्ही कमवलेली इज्जत फक्त तुम्ही मातीत घालू नका, आमच्या तोंडाला काळं पासू नका. स्वाभिमानी जीवन जगा. आणि ते स्वाभिमानी जगणं जगात फक्त ज्ञानोबारांच्या दारात पडून राहिल्यानं माणसाला येत, अन्यत्र कुठे येत नाही. पडून राहीन तै ठाई. 10:35 झाले. यायला थोडा उशीर झाला म्हणून आपण जायला थोडा उशीर करतोय. एक 5-7 मिनिटामध्ये सेवा आवरतो. तारीख घेताना काय पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं थोडीच पूर्ण अभंग सुटला पाहिजे. कुटुंबातली सेवा आहे. मी काय इथं काय बाहेरचा पाहुणा म्हणून 4-5 वर्ष अगोदरही सेवा केली नाही. जेव्हा आमच्या मैत्रीला सुरुवात झाली, त्याला किती वर्ष झाली असतील, तेव्हा या मैत्रीतलं प्रेम निरागस होतं आणि ते आजही अमूल निरागस आहे. या मैत्रीत कोणतं नाटक नाही. आमचं रक्तच नाही ते नाटक बिटक करणार. आम्ही साला एखाद्याला जीव लावला त्याला आयुष्यभर जोपासण्याची तयारी आहे. जीव लावणारा तसा असला पाहिजे आणि हा पठ्ठ्या तसा आहे. एखाद्या वेळेला तोंडानं फाटका असेल पण हा मनानं प्रेमळ आहे. आम्हाला त्याचा परिचय.
दिवसभरात एकदा त्याचा फाटका आवाज ऐकल्याशिवाय आणि त्याचं 2-4 गोष्टी बोलणं ऐकल्याशिवाय ना त्याचं समाधान होतं ना माझं समाधान होतं. होत नाही. मैत्री फाटकी असली पाहिजे महाराज. श्रीमंतीतली मैत्री नाही, गुरुमीतली मैत्री नाही. आम्हाला ते जमणार नाही. आम्ही फकीराची पोर आहे. महाराष्ट्रात हे जे चाहते निर्माण झाले, मिलियनमध्ये आमचे फॉलोअर झाले. हा अमोल नावाचा पोरगा आम्हाला जीव लावतोय, सगळं इकडून तिकडून जमा करून कुठं काय दिसतंय का, टाकतोय का, असं वाटतंय कुटुंबच तयार झालं. जिव्हाळा ना या नावाने लोकांचा समूह गोळा केला. यापेक्षा अमोल जिव्हाळा या नावाने प्रेम काय म्हणता हे शिकवलं. त्याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे की ते नाव काढलं की अंतःकरण गदगद होतं. काय आहे काय दडलेलं माहिती नाही त्यात, पण एकच म्हणावं वाटतं की प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ऊन खून, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कडे ना. प्रेम जाणायला, जिव्हाळा जाणायला भगवान श्रीकृष्ण लागतो. आम्ही भगवान श्रीकृष्ण नक्की नाही, पण भगवान श्रीकृष्णाचे नितांत उपासक आहे. त्यामुळं जिव्हाळा या शब्दाचा अर्थ आम्हाला कळतोय, त्याची अनुभूती आम्हाला येते. पडून राहा, सगळं बरं होतं. काहीच करू नका. लावा जमा नाही, तापा नाही, वापव नाही, पडून राहायचं. जेव्हा जेव्हा उद्विग्न व्हाल तेव्हा संत दरबारात पडा. सगळ्या आजारांवरचं औषधच संत आहे. संत सगळ्या आजारांवर एक औषध कसं काय काम करतं? हा करतं. वक्ते बाबाचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, सेवा आवडतो. सांगू ना? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? सांगू का? हो, कोण आहे हो म्हणणार इथं? त्यांनाच काढून दिलं पाहिजे पहिल्यांदा. वक्ते बाबांनी सांगितलेलं गोड दृष्टांत. अरे आजार अनेक आणि पडून काय राहायचं? अरे पडून राहा. काही डॉक्टरांजवळ पडून राहिला, त्यांच्या गप्पा ऐकून बरा होतो माणूस. गप्पा. एक डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर कामाला राहिला. 4-5 वर्ष काढली त्यानं त्या डॉक्टरच्या हाताखाली. कोणी पेशंट आला की ते डॉक्टर त्या पेशंटला एक चूर्ण द्यायचे. त्या चूर्णाचं नाव आहे सोनामुखी. गाजलेलं चूर्ण या महाराष्ट्रातलं प्रदीप महाराज. तुम्ही लय हसताय म्हणजे चूर्ण घेतलंय का? सोनामुखी नावाचं चूर्ण. हे पोट साफ व्हायचं चूर्ण आहे बाबा. बाबा सांगायचे, लय गोड सांगायचे. सोनामुखी. कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की तो कंपाऊंडर म्हणेल का हा डॉक्टर काय डोक्यात गेला? अरे कोणाला सोनामुखी देते बरं, गर्दी कमी होत नाही. गर्दी कमी कमी होत नाही का? त्यांनी म्हटलं या औषधात काहीतरी दडलंय, मग याच्या हाताखाली काम केल्यापेक्षा तर दुसरा दवाखाना टाकू. त्यानं दुसरा दवाखाना टाकला. बोर्ड लावलं चिखलीत. इसरूड सारखं गाव पाहिलं आणि बोर्ड लावलं, डॉक्टर सर्व जाणे. काय काय जाणे? सर्व जाणे. एका माणसानं बोर्ड पाहिलं, तो म्हणे गळा बोर्ड तर काही आहे, सर्व जाणे. गेला तो. राम राम. दवाखाना टाकला वाटते? हो आजच टाकला वाटते. हो आजच टाकला. आमच्याच तर गावात 7-8 आहे. काऊन केला हा आगाऊपणा? अरे म्हणे आगाऊपणा आहे का हा? 7-8 दवाखाने असू दे, पण चालण्याच्या बाबतीत आपलाच 1 नंबर राहणार आहे. एक पेशंट आला की कडीला कडी, कडीला कडी, कडीला कडी साखळीच जोडतो म्हणे पेशंटची. अरे तो म्हणे पण एक पेशंट कसं येईल? डॉक्टरनी 100 रुपये काढले आणि त्याच्या हातात दिले. या गावात सगळ्यात रिकामी मध्ये तुम्हीच दिसून राहिले. तुम्ही हे 100 घ्या, साऱ्या गावात हिंडा आणि इसरूड मधला कोणीतरी एखादा रोगी घेऊन या, पेशंट घेऊन या. सगळ्या गावात फिरला. आता ते इसरूड गाव तुमचं गाव म्हणजे निरोगी गाव. आजारीच माणूस सापडला नाही महाराज, रोगीच नाही. पण एका कुंभार काकाचं गाडव हरवलं होतं. ते गाडव शोधत होते. राम राम काका, राम राम. थकले जरा. अरे म्हणे गाडव हरवलं. किती वेळ झाला? म्हटले 3 तास झाले. सापडत नाही? सापडत नाही. चला. म्हटले कुठं? म्हणजे सर्व जाणे. म्हणे गाडव बी जाणे? म्हणे हो ते बी जाणे. आणलं त्यांना, बसवलं. डॉक्टर साहेब यांचं गाडव हरवलं. किती वेळ झाला? 3 तास झाले. सापडत नाही? सापडत नाही. 2 टक घ्या तुम्ही सोनामुखीचे. तो म्हणे का हो हरवलं गाडव, औषध मी घेऊ? लगन लोकाचं नाचून राहिलं, येळ्या डोक्याचं जोडलं पाहिजे ते. येळ्या डोक्याचं म्हटलं मी. म्हटलं मी डॉक्टर की तुम्ही घ्या तुम्ही 2 टक सोनामुखी. आता ती एवढी पॉवरफुल होती की तिचा दुसरा टक घेता बरोबर डबल तयार लागायचं.
दुसऱ्या टकात घेतला दुसरा टक, भरलं डबड, भरलं डबड की फळ डोंगरावर, भरलं डबड की फळ डोंगरावर, भरलं डबड की फळ डोंगरावर. चौथा चक्कर डोंगरावर मारला त्यावेळेला गाढव डोंगरावर चरत होत. कुंभारबा म्हटले थोडा त्रास जरूर झाला, पण गुण हमकास आला. वा सनमुखी. सगळ्या गावात जाहिरात केली. त्याच गावातल्या एका राजानं त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं होतं. चाल निघ, सरकारच्या 1500 रुपयावर मला तत्वज्ञान शिकवते, झोकेगा नाही साला. त्याला बायको काढून माहेरात 15 दिवस बाई तिकडं, निरोप नाही, फोन नाही. 15 दिवस झाले फोन नाही. कुंभार काकाची भेट झाली. काय राणी साहेब बरं आहे का? बरंच म्हणावं लागतं म्हणे. बापा नवऱ्याचा निरोप नाही. 15 दिवस झाले. हो, फोन नाही साधा. असं काढून दिलं नवऱ्यानं. हो, चला तुम्ही. कुठं चालता? म्हटले खरातकडं, आपल्या ह्या डॉक्टरकडं. डॉक्टरकडं चुकून आलो ते एकदम ते व्हिडिओ, त्याच्यामुळं डॉक्टरकडचा. आणलं त्या बाईला बसवलं. डॉक्टर साहेब यांच्या नवऱ्यानं घराच्या बाहेर काढलं. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. निरोप नाही, साधा फोन नाही. असं काय? 2 टक घ्या लागता तुम्हाला. ते बाई म्हणे 2 टक कसे? सोनामुखी. त्यानं गुण, दुसऱ्या टकात गुण. आता सोनामुखी माणसानं घेऊ द्या ना, ते बाईन घेऊ द्या. गुण गुण घेतला दुसरा टक, भरलं डबळ. तो प्रधान म्हणे राजा अबे शौचालय बांधा, शौचालय बांधा. मोहीम आपली. तूही बायको जर बहिर दिशेला जाताना लोकांनी पाहिली तर लोक नाव ठेवतील ना रे तुला. काय नवरा बायको भांडण ते 4 भिंतीच्यात मिटवा ना. जगाला काय तमाशा दाखवतो? लाव तिला फोन. त्यानं मोबाईल घेतला, तिला फोन लावला. हॅलो श्रीवल्ली, तू निघून ये. श्रीवल्ली निघून आली. ती म्हणे थोडा त्रास जरूर झाला मला, पण गुण हमकास आला. वा सोनामुखी, मी तुम्हाला रात्रभर सोनामुखी सांगू शकतो आणि तुम्ही रात्रभर ऐकू शकता. जसा तो दशमस्कंद आहे भागवताचा. पहा तुमचे चेहरे. अहो त्याच राजावर एका समोरच्या राजाने स्वारी केली. शेवटच आता स्वरूप जमतंय ना. मुलगा आहे माझा, त्याला विचारलं पाहिजे, पुढची पिढी तयार करायची. असं कसं? त्या राजावर समोरच्या राजाने एक स्वारी केली. समोरच्याचं सैन्य 5000, याचे 500. तो म्हणे मेलो गड्या, 5000 सैनिक, 500 आपले. हारलो म्हणले का? 27 जाते, संपत्ती जाते, बायको जाते, सोनं नाणं जाते, सगळं काही राहत. बायको म्हणे काहीच जात नाही. घाबरू नका तुम्ही, अशा टायमात घाबरू नये, काय काळजी करू नका. मी ज्याच्या कृपेने या घरात आली, एकदा तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्या. लय जोरदार माणूस आहे तो, सर्व जाणे येते. असं काय? हो चला तुम्ही. आणलं नवऱ्याला बसवलं. डॉक्टर साहेब माया नवरा आहे, लय घाबरलाय. समोरच्याचं 5000 सैन्य, आमचं 500. काय करता येईल? काही काळजी करू नका. 500 शिपाई आहे का तुमचे? हो. 1000 पुढे घेऊन जा सोनामुखीच्या. त्यानं काय होईल? अरे म्हणे हे घेतलं की युद्धच होत नाही. रिकाम पण तर पाहिजे युद्ध करायला. विनोद भाऊ, 500 शिपायांनी डबळे भरले. वा चालले ते लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. ते पाहिलं समोरच्या सैन्यानं. ते म्हणत मेलो गड्या. त्यांच्या राजाला म्हणत, राजा अरे रोगराई चालू आहे इकडे, मग करू युद्ध. मोठं खराब आहे हे, जान आहे तो, जान आहे. पावसाळ्यात तर मोठं वाईट असते हे. चाल परत. 5000 सैन्य पालन. ते 5000 सैन्य परत निघून गेलं महाराज. 500 शिपाई डोंगरावरून खाली आले. ते म्हणत राजा थोडा त्रास जरूर झाला गड्या, पण गुण. या गायत्रीताई गुलाने आहेत, ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज घुमतोय. ज्यांनी आमच्या आईसाहेबांचं खूप यंत्र मुक्ताबाईच्या नावाचं आमच्या आईसाहेबांच्या मंदिरात गाजतंय. महाराष्ट्रातलं तबला विश्वातलं गोड रत्न, ज्यांचं नाव मुळात घेतलं की सगळ्यांना आनंद होश. पांडुरंग दादा पवार या कार्यक्रमाला उपस्थित. एकदा जोरदार टाळी वाजवा. पांडुरंग दादा, गायत्रीताई, गायत्रीताईंची कन्या, हिचा आवाज, हिचं लकब गाण्याची, हिचा ताल तुम्ही एकदा आवर्जून ऐका. मुक्ताबाईची नितांत कृपा या गायकवाड गुल्हाने परिवारावरती आहे.
मी निश्चितच ताईंचं या चोखोबराय ट्रस्टच्या वतीनं आम्ही आमच्या सगळ्या संयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. बघा पुण्यावरून आलेला आमचा प्रवास करून, पुण्यावरून आपण 10च्या आत बालेची माय बाल्यान बाली लोक म्हणतात घे दार लावून गाव जाऊ दे होणार आहे काय हे पाहणं हे सगळं कधी पाहायला भेटणार आहे आपल्याला. आनंद आहे. चला उद्या सकाळी ठीक 9:30ला संघर्ष योद्धा जरांगे पाटलांचं आगमन होणार आहे. ठीक 10 कीर्तनाची काय वेळ आहे? कड काढा आपले 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन, काल्याचं कीर्तन या वेळेमध्ये होणार आहे. पाटणकर बाबा आदी करून ही सगळी मंडळी, जी मंडळी उपस्थित राहिले सगळेच तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम. अनेक महाराज मंडळी आहे. आमच्या पुरुषोत्तम महाराजांचा उत्सव हा आपला उत्सव समजून ही सगळी मंडळी राहतात. या पोरांकरता सगळ्या महाराज मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. असंच प्रेम, अशा सदिच्छा, शुभकामना महाराजांच्या पाठीशी आपण सदोदित राहू देत. तुम्हा एक कडवं म्हणतो तुम्हाला जरा तृप्त करतो. चला वरल्याडीला तुम्ही सावध राहावे, वरल्याडीला हे पाटील बुवाला मग लागून नसावे, पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे, पडेल ठावे, बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे झालं, वर्तमान खोटे लटिकन बोलू आम्ही, वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. कुछ आवाज कमी होतो अवगा 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 दांगड धिंगागे, 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 हे चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाच्या गाई हो. हा चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाच्या गाई हो. करुणी उचित करुणी उचित प्रेमघाली हृदयात हे दान मागायचं, अनुदान मागायचं. एक जटादारी दिसत, एक जटादारी दिसत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक गुरकामुनी बोलत, एक गुरकामुनी बोलत, एक गिरावयाची धावत, एक गिरावयाची धावत. हे अग ग ग ग ग अग ग ग ग ग कसं करतय म्याव म्याव, अग ग ग ग ग कसं करतय म्याव म्याव, अग ग ग अहम वाग्या सुहम वाग्या, अहम वाग्या सुहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारी प्रेमाला मल्हारी तिवारी, मल्हारी प्रेमाला मल्हारी तिवारी. डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, डोर फिरवितो आ डौर 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 फिर
तिसरुलकर सब एक साथ शेवटच्या माणसापर्यंत उभे बसलेले सगळे 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 पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आ जगन्माता मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई आ ब्रह्मचित्कला मुक्ताबाई आ श्री संत मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई आ ज्ञानेश्वर माऊली